तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती आणि अशातच अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केलंय। राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडेंनी ठरवावं असं मोठं विधान अजित पवारांनी केलंय। तर सिंचन घोटाळ्यावेळी आपल्यावर देखील आरोप झालेत, त्यावेळी मी राजीनामा दिला होता असं अजित पवारांनी म्हटलंय। पुरावा नसेल म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसेल असंही अजित पवार म्हणाले। तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना। काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। तर अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। धसांच्या आरोपांना एका अर्थाने अत्यंत सूचक पद्धतीने अजितदादांकडून मुकसंमती आहे हे स्पष्टच आहे। दादा एक अत्यंत सेफ झोन मधला उत्तम गेम खेळत आहेत। कदाचित दादांना धनंजय मुंडेंच्या पाठीशी असणारा जो काही समूह आहे त्या समूहाच्या नजरेत आपण खलनायक ठरू नये याची काळजी घ्यायची असावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।